बातम्या सविस्तर पाहूयात। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। धनंजय मुंडेंच्या कार्यालयातच वाल्मिक कराडनं खंडणी मागितल्याची माहिती समोर येतेय। अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या पुरवणी जबाबामध्ये हा आरोप करण्यात आलेला आहे। कराडनं जगमित्र कार्यालयामधून 2 कोटींची खंडणी मागितली। 8 ऑक्टोबरला हा प्रकार घडल्याचा आरोपपत्रामध्ये पुढे आलंय। सीआयडीनं नुकतंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 3000 पानी आरोपपत्र दाखल केलेलं आहे आणि त्याच आरोपपत्रातनं कराड आणि त्याच्या साथीदारांनी बीड आणि परिसरातील अनेक कंपन्यांकडून खंडणी वसूल केली। याविषयीचा जबाब कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिला। अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जबाबात नेमकं काय म्हटलंय तर वाल्मिक कराड विष्णू चाटे यांच्यात वाल्मिक कराड यांच्या परळीमधल्या जगमित्र कार्यालयामध्ये मीटिंग झालेली होती। त्यावेळी वाल्मिक कराड यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्लांट सुरू ठेवायचा असेल तर 2 कोटी रुपये द्या, नाहीतर बीड जिल्ह्यामध्ये कुठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही अशी धमकी दिली। याबाबत अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी त्यांच्या वरिष्ठांना या संदर्भात कल्पना दिली। दरम्यान धनंजय मुंडेंना सह आरोपी नाहीतर मुख्य आरोपी करा अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केली आहे। त्यासोबतच मुंडेंनी समाजाचा अपमान केल्याची टीका सुद्धा जरांगेंनी केली। आणि 1 नंबरच्या आरोपीच्या कुटुंबाला सुद्धा माझी विनंती आहे की हे पाप धनंजय मुंडेसाठी त्यांनी केलंय। कुटुंबाने सुद्धा सांगा की 1 नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठी पाप केलंय, खंडण्या मागितल्यात, खुनं केलेत। ह्यात पापी धनंजय मुंडे सुद्धा आहे। आता सिद्ध झालेलं आहे। बघा, गोल गोल उत्तरं देऊ नका। तुम्हाला खरं बोलावं लागणार आहे। महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय, महाराष्ट्रातली जनता बघते। गोल गोल उत्तरं सरकार पक्षातले छुपे अजेंडे चालवणाऱ्या प्रतिनिधींनी बोलायचं नाही, स्पष्ट बोलायचं। नसता तुमच्यावर सुद्धा बेतणारे ते बेतिणार आहेत, लक्षात ठेवा। त्यामुळं तुम्ही स्पष्ट म्हणा, नंबर 1 चा मुख्य आरोपी क्रूर कुख्यात हत्यारा जर असेल तर धनंजय मुंडे 302 मध्ये मुख्य आरोपी म्हणून आलाच पाहिजे। पाठराखण करू नका, आम्ही करत नाहीत आरोपीची, तसं तुम्ही करू नका। धनंजय मुंडेला सुट्टी नाही, 302 मध्ये आहे। खूप पैशामुळं, दादागिरीमुळं माजरडी टोळी त्याची उद्धट आहेत, उद्धट। त्यांचा एवढा मोठा समाज खाली मान घालून चालायला लागला आज। अरे, त्यांच्या जातीत लय चांगले लोक आहेत। दरम्यान कायद्यानुसार धनंजय मुंडेंना सह आरोपी केलंच पाहिजे असं कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी म्हटलंय। आपण पाहतो की जे काही चार्जशीट मधून पुढे आलेलं आहे, खरं चार्जशीट त्याच्यामधले फोटोज, त्याच्यामधली माहिती का लीक होत आहे हे मला काही माहिती नाही, परंतु जगमित्र कार्यालय म्हणून एक आहे परळीला, तिथे बऱ्याचशा मीटिंग वाल्मिक कराडच्या झाल्या असं पुढे आलेलं आहे। त्यानंतर सातपुडा म्हणून जे शासकीय निवासस्थान आहे जिथे धनंजय मुंडे राहायचे, तर त्या ठिकाणी सुद्धा वाल्मिक कराडचं जाणं येणं होतं आणि तिथे अनेक लोक या गुन्ह्याशी संबंधित असलेले गेलेले आहेत, त्यांच्या तिथे मीटिंग झाल्यात असं सुद्धा दिसून येत आहे। आता हे सगळे 2-3 पुरावे जरी पाहिले, जे प्रथमदर्शनी पुरावे आहे खरं म्हणजे, तरी सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर शंका येण्यासारखी परिस्थिती याच्यातून स्पष्ट होते। अशा वेळेस धनंजय मुंडेंना आरोपी करणं हे कायद्याच्या दृष्टीने क्रमप्राप्त आहे। ती जी बैठक झाली, पण अशी ही एक नाही झाली, अनेक बैठका झाल्या। एका बैठकीत जसं आपण म्हटलं की त्या अवादाची जी बैठक त्यांच्या सातपुडा बंगल्यावर झाली होती, त्याच्याबद्दल आत्ताच्या घटकेला चार्जशीटमध्ये उल्लेख सुद्धा नाही। आणि म्हणून देवेंद्र फडणवीस जे अधिवेशनात म्हणाले, त्याच्यानंतर एका माध्यमाशी बोलताना म्हणाले की त्याच्यात आम्हाला जर मिळालं काही तर आम्ही नक्कीच त्यांच्यावर कारवाई करू, पण आत्ताच्या घटकेला काही मिळालं नाही। अरे, तुम्हाला मिळणार कसं? कारण तुम्ही त्याचा शोधच घेतला नाहीये, अजून त्या दिशेने गेलाच सुद्धा नाही, आणि उलट त्यांना कव्हरअप करण्यासाठी तुम्ही काय काय करतायत याचे खुलासे मी आता करणार आहे।